मार्च अखेरपर्यंत सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू। सोलापूर मुंबई विमानसेवा होणार मे पर्यंत सुरू। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। कोल्हापूरमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 2 रुग्ण, दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। व्हॉट्सअॅपवरून पोलिसांना नोटीस बजावता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याद्वारे पोलिसांना नोटीस बजावण्यास मनाई। पाणगाव ते डहाणू रोडच्या दरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द। स्थानकाच्या दरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामाच्या निमित्तानं ब्लॉक। पीएमपीएलचे लवकर 2 नवे ई डेपो। चरोली इंजवडीमध्ये नव्या ई डेपोची निर्मिती होणार। पुण्यात ई डेपोची संख्या 7 होणार। राज्यातील खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागा। पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावींची माहिती। पुण्याच्या कामराजनगरमध्ये कोयतानं गाड्यांची तोडफोड। दहशत माजवण्याच्या हेतून तोडफोड केल्याची माहिती, तर तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। चंद्रपूरमध्ये नाना नानी पार्कचे पालकमंत्री अशोक उईकेंच्या हस्ते लोकार्पण। पालकमंत्र्यांनी पार्कची पाहणी करत पार्कमधून मारला फेरफटका। भिवंडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केला प्रवेश। शिवसेना पक्षाचे उपनेते रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी केला प्रवेश। परभणीच्या पाथरी शहरातील बस स्थानक जमीनदोस्त। लवकरच नवीन बस स्थानकाचं काम होणार सुरू। शेतकऱ्यांचं पारनेर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू। साखर कारखाना विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात साखर कारखाना बचाव समितीचं आणि शेतकऱ्यांचं संयुक्तरित्या आंदोलन। उल्हासनगरमध्ये बांगलादेशींची माहिती देणाऱ्यांना शिवसेनेकडून मिळणार बक्षीस। याच अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शहरात लावले बॅनर। अकोल्यामध्ये सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट 10,000 मेट्रिक टन वाढवण्यात आलं। भाजपचे आमदार रणधीर सावरकरांच्या पाठपुराव्याला मोठं यश। सुरेश धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची करणार फेरमागणी। बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या अवैध घुसखोरी थांबवा। मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढांचे आदेश। अकोल्यामध्ये हेल्मेट सक्ती। वाहनधारकांनी हेल्मेट न घातल्यानं 1001 रुपयाचा दंड आता आकारला जाणार। रिसोडच्या जिजाऊ चौकात भीषण आग। आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक। आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। घाटकोपरमधील धक्कादायक घटना। आईकडून 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण। वडिलांच्या फिर्यादीवरून आईवर गुन्हा दाखल। डहाणूमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नराधमाच्या विरोधात पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। परभणीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एकाला अटक। अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 8 ते 9 आरोपी अद्यापही फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।